चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाट या चंदनाचा शून्य प्रगटला, भगवाट या चंदनाचा शून्य प्रगट. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रितेश बाजादो, इयत्ता चौथी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक जहाबावडे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन तसेच उपस्थित माझ्या सर्व मित्रमंडळींनो, मी आज एका महान राजाबद्दल बोलणार आहे, ज्याचा मलाच तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोन्याचा दिवस उगवला. या मंगलदिनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका युग पुरुषाचा जन्म झाला. तो युग पुरुष श्रीमंत, श्रीमान, योगी, संता, लोककल्याणकारी राजा, रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज होय. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. ते लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले. वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभला. ते बालवयातच युद्धकलेत प्रवीण झाले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. स्वराज्य निर्मिती अवघड गोष्ट होती, कारण की त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती. समोर बलाढ्य शत्रू उभे. अशा स्थितीत शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणार मावळे निर्माण केले. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मोरारबाजी देशपांडे अशा बलाढ्य शत्रू शूरवीरांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राणपणास लढवले. शिवाजी महाराजांनी आपल्या चतुर व चाणाक्ष बुद्धीने आपल्या मावळ्यांच्या संधीने अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. त्यांनी अनेक गड जिंकले. माता जिजाऊंनी पाहिलेल्या स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणांवर व विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणांवर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच माझा शिवछत्रपती. शिवाजी महाराज कोण होते, कसे होते, हे कवी अनंत राऊत आपल्या कवितेत सांगतात. 350 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शुभा. गणिम, इंग्रज, फ्रेंच, डच, मुघल, पोर्तुगीज यांचा काळ म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, ससत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिम कावा यांसारखा कुटीशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शुभा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शुभा. त्या अफजलाचा शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शुभा. या अख्ख्या महाराष्ट्राचे आदर्श राजाची छाप म्हणजे शुभा. या अख्ख्या महाराष्ट्राचं माणुसकी जगण्याचं माप म्हणजे शुभा. तुमच्या माझ्या या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.